त्याची मुरडीला न्याय मिळावा आणि त्याला आहे ना फाशीची शिक्षा व्हावी एवढंच माझं माझं बाप म्हणून म्हणायची ह्याला लाज वाटत होती, कारण की मला माझं असं म्हणणं आहे त्याला ठेचून मारला पाहिजे एवढंच. मग लेका बळी गेला, मला बोलता पण येत नाही. त्याला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे. आता माझी एवढीच चुकी आहे की मी त्याच्या पुढे जन्म घेतला, हीच माझी चुकी आहे म्हणावी लागेल. 10 वर्षात त्यांचं तुमचं काहीच बोलणं नाही? अजिबात नाही. कुठं हे आम्ही त्याचा तपासच करत आणि त्याचा मला रुपया पण माहित नाही ना आपण त्याचं थोबाड पण बघत. 2015 पासून आहे ना त्याने त्याच्या ना तेव्हापासून तो काय मला म्हणला आता हे काय केलेस म्हणलं तू. तेव्हा म्हणला तुझं तू बघ, माझं मी बघतो. त्याला फाशी शिक्षा दिली पाहिजे आणि त्याची मुरडीला न्याय दिला पाहिजे. एवढंच न्याय व्यवस्थेकडे ही माझी मागणी आहे. मला त्याचं तोंड बघायचं नाही, मला कधी कुणी बोलवावं सुद्धा नाही अपेक्षा माझी की त्याची बॉडी पण देऊ नका आणि त्याचं शेवटच्या अंती ती सुद्धा तिकडच त्याची जाळा नाही तर फेकून द्या कचऱ्याच्या डब्यात. त्याची मुरडीला न्याय मिळावा आणि त्याला आहे ना फाशीची शिक्षा व्हावी एवढंच माझं माझं. काल पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर या ठिकाणी 2 दिवसापूर्वी जी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली आणि त्यानंतर तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला. त्या आरोपीला पोलिसांनी अटक केलेलं आहे. काल आपण आपल्या मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल की आपण त्या आरोपीच्या घरी गेलो होतो आणि त्या घराच्या परिसरात जाऊन तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, परंतु आपल्याला तिथे नातेवाईक आई बायको किंवा मुलगा हे कोणच भेटले नव्हते. आज त्यांनी आपल्याशी संपर्क केला, टॉप न्यूज मराठीशी संपर्क केला आणि आज ते आम्हाला भेटतायत आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. ह्या आरोपी ज्या आहेत भीमराव कांबळे यांच्या पत्नी आहेत, त्या आमच्याबरोबर आपल्याबरोबर आहेत आणि मुलगाही आपल्याबरोबर आहे. आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया ते जाणून घेऊया. मावशी, काय सांगाल की काय प्रतिक्रिया आहेत की तुमच्या नवऱ्याने जो दुष्कृत्य केलं यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे त्याला ठेचून मारला पाहिजे एवढंच. मग लेका बळी गेला, मला बोलता पण येत नाही. त्याला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे. ही घटना जेव्हा घडली तेव्हा तुम्ही कुठे होता? माझ्या घरी होते साळावड्याला. आणि तुम्ही जेव्हा ही घटना घडल्यानंतर तुम्हाला कसं कळालं की ही अशी घटना घडलेली आहे? ही घटना घडली मला कळलं, मला बाया फोन आला, माझ्या लक्षात नाही, मला पोरीचा फोन आला, त्या असं असं झालं. मला काय त्याच्यात सुचलं नाही, मी काय त्याच्याशी बोलले नाही. मला हातापायाला मुंग्याचे येऊ लागले, मी फोन ठेवून दिला. त्याच्या पलीकडं माझं पोरगं आलं तेवढ्यात बाहेर गेलेलं. मला त्याने घरच्या 2 चाकाच्या गाडीवर टाकून मला केलं, दवाखान्यात गोळ्या उपचार केला. काल आम्ही तुमच्या गावात गेलो होतो. गावातल्यांनी गंभीर आरोप सुद्धा तुमच्या म्हणजे गंभीरपणे तुमच्या गावातले लोक सांगत आहेत की या तुमच्या नवऱ्याने याच्या आधी काही अशी दुष्कृत्य केलेली आहेत, यापूर्वी त्यांच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत. तुम्हाला याबाबत काय माहिती आहे का? हा आहे की माहिती, 2 गुन्ह्याबद्दल आहे की माहिती मला. तेव्हा मुलगा माझा पोटात होता, त्याचा बाप पण होता त्यावेळेस. नाही कसं म्हणता येईल, आपल्या डोळ्या देखता झाले ते खरंच बोललं पाहिजे. मला खरं आवडतं, मला खोटं अजिबात आवडत नाही. ते 2 गुन्हे हे सिद्ध आहेत आणि ती पण माझी पोरगीच होती, माझ्या पुतणी होती. झालेत की त्या गुन्ह्यात त्यांना शिक्षा झाली का, जामीन मिळाला का, अजून त्यांचं हे चालू? ते माहित नाही आपल्याला. त्याच्या पहिल्या गुन्ह्यात त्याच्या वडील होते त्याच्या साथीला, तेवढंच माहिती ना आपल्याला. त्या बापलेकांनी काय केलं हे आपल्याला माहिती नाही. कोर्ट दरबार तेव्हा काय माझी डिलिव्हरी झाली होती त्या मुलाच्या टायमाला, मी कुठं जाणार, तेवढंच माहिती आपल्याला, बाकी काय नाही पुढचं माहिती. कधीपासून ते तुमच्या संपर्कात नाहीत किंवा तुमची त्यांची भेट ही कधी शेवटची कधी झाली? नाही साळावडं सोडून घर सोडून कधी जातच नाही बाजाराला. कधी तरी गेले तरी रिक्षाने जाते, रिक्षाने येते. तुम्ही मला या संपर्कात नाहीच आहे. किती वर्ष झाली असेल त्या गोष्टी? त्या गोष्टीला 10 वर्ष झाली. 10 वर्षात त्यांचं तुमचं काहीच बोलणं नाही? अजिबात नाही, बोलणं नाही, भाषण नाही, काय नाही. तुमच्या कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन काय? उदरनिर्वाहाचं साधन मी जमिनी काय काढलेली आहे, मी ठेवून तरी करायचंय काय? आपणच मेल्यावर तर कुली कुत्रीच खाणार आहेत ना.
आपल्यासाठी किंवा इकून खाल्लेली काय वाईट आहे? आपल्याला हातपाय दुखतात, काम होत नाही, धंदा होत नाही, काय नाही. मग 4-2 गुंठ कुठं असेल तिथून विकून खायची. मग त्यात पर्याय नाही. आतापर्यंत तर तुमच्या मुलीवरती आपल्या गावामध्ये तो आला नाही, मग तो नसरापूर परिसरामध्येच आहे किंवा आपापल्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरात आहे, तुम्हाला माहिती आहे? कुठं हे आम्ही त्याचा तपासच करत नाही. आणि त्याचा मला रुपया पण माहित नाही आणि आपण त्याचं थोबाड पण बघत नाही. आलं का लक्षात? त्या समजल्यामुळं या भीमराव कांबळेंनी असं केले, तसं केले. फोनला येतेच, टीव्हीला येतेच. हा 2015 पासून आहे ना त्यांनी केलेलं आहे ना. तेव्हापासून तो काय मला म्हणला, आता हे काय केलेस म्हणलं तू. तो म्हणला तुझं तू बघ, माझं मी बघतो, मी तुमच्यात राहणार नाही. तेव्हापासून आपला कामधंदा करून पोट भरत होता त्याचा तो स्वतःचा. काय वाटतं की आता हे असं एवढं मोठं दुष्कृत्य त्यांनी केलं आणि संपूर्ण म्हणजे देशामध्ये ही हादरवणारी घटना घडलेली आहे, संपूर्ण देशामध्ये या घटनेबद्दल चर्चा होते. तुम्हाला काय वाटतं या माणसाबद्दल की आता काय व्हावं पुढे त्याचं? त्याचं पुढं असं व्हावं, त्याची मुरडीला न्याय मिळावा आणि त्याला आहे ना फाशीची शिक्षा व्हावी, एवढंच माझं मागणं. किसून मारावं. कोर्ट कचेरीमध्ये तुम्ही त्याला काय मदत करणार कधी आत्ताच्या या घटनेत? मला त्याचं तोंड बघायचं नाही. मला कधी कुणी बोलवावं सुद्धा नाही अपेक्षा माझी, की त्याची बॉडी पण देऊ नका आणि त्याचं शेवटच्या अंत्यविधी सुद्धा तिकडच त्याची जाळा नाही तर फेकून द्या कचऱ्याच्या डब्यात. मला ते सांगू नका. इतकं नालायक माणूस, जितकी आमची काळी तोंड केली होय त्यांनी. आम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचवायचा कुणी प्रयत्न करा, ते करू पण नका. शेवटची भावना व्यक्त करायला ही माझी नम्रतेची आग्रहाची विनंती आहे. तर त्याचा मृतदेह सुद्धा आम्हाला देऊ नका, तो कचऱ्यात टाका किंवा कुठेही गाडून टाका, आम्हाला देऊ नका असं त्यांच्या पत्नी म्हणतात. आपल्या बरोबर त्यांचा मुलगा आहे, आपण जाणून घेऊया की तोही आता जाणता झालेला आहे, मोठा झालेला आहे. तर तू काय करतो उदरनिर्वाहासाठी, काय करतो? मी जॉबला होतो, पण सध्या मी माझे पेपर असल्यामुळे मी MA सेकंड इयरला आहे. त्यामुळं मी सध्या कुठे जॉबला नव्हतो. आम्ही दोघं जण, मम्मी मी आमच्या घरीच असायचो गावामध्ये. तुला कधी कळाली ही घटना मला ही घटना घडलेलं मला कळलं 5:30 वाजता. मला हे समजलं फोनवरती असं असं झालंय म्हणून. तेव्हा तुला माहिती होतं का की आपले वडील नसरापूर परिसरात राहतात, फिरतात? हो, माहिती होतं ना, माहिती तू होतं. काही त्यांना भेटायचा प्रयत्न केला? मी कधीच त्यांना भेटायचा प्रयत्न केला नाही, कारण की 2015 साली ज्यावेळेस आमच्या त्या चुलत बहिणीवरती ज्यावेळेस हे असं त्यांनी केलं होतं किंवा झालं होतं, तर तेव्हापासून त्याचा माझा संबंधच नव्हता. बाप म्हणून म्हणायची ह्याला लाज वाटत होती, कारण की मला ज्यावेळेस 1998 साली जो गुन्हा झाला होता त्यावेळेस माझा जन्म सुद्धा नव्हता. मी 2000चा माझा जन्म आहे, त्यावेळेस मला काही माहित नव्हतं असं झालंय म्हणून. आता माझी एवढीच चुकी आहे की मी त्याच्या पुढे जन्म घेतला, हीच माझी चुकी आहे म्हणावी लागेल घोर. आणि ह्या चिमुरडीविषयी मला अत्यंत निंदनीय प्रकार या की मी शब्द आहे ह्याला कायच बोलू शकत नाही. लवकरात लवकर सरकारने ह्याच्यावरती ह्याला फाशी शिक्षा दिली पाहिजे आणि त्या चिमुरडीला न्याय दिला पाहिजे. एवढंच न्याय व्यवस्थेकडे ही माझी मागणी आहे. बाकी मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही याच्यावरती. गावातल्या लोकांनी गावातल्या किंवा परिसरातले लोक चर्चा करतात की या माणसांनी याच्या आधी बऱ्याच महिलांवर अत्याचार केलेत किंवा या महिला समोर आल्या नाहीत. त्यावर तुला काय माहिती आहे? कारण तू तरुण मुलगा आहेस, गावात फिरतो, गावात जातो. मी गावात कधीही कुठल्याही म्हणजे मी फिरत नाही. माझं म्हटलं हे बरं काम बरं किंवा माझं म्हटलं हे बरं. मी गावातून माझ्या कुठं मी जात पण नाही. आणि तुम्ही म्हणतायचं हे आम्हाला यातमध्ये पोवलं गेले दोघांना, आणि त्यांनी तो तसं काय करत नव्हता. म्हणजे हे ते बाकीचं जे सांगितलं ना त्यांनी, ते काही सांगितलेलं आहे आमच्याविषयी त्यांनी. असं तुझ्यावरही काय आरोप केले गेलेत गावामध्ये? माझ्यावर तो म्हणजे आरोप हा झालेला आहे ना. ते मी त्या म्हणजे तसं हे नाही, ती बाचाबाची माझी झालेली, पण त्यातून काही उद्रेक करायचा प्रयत्न करतात, माझी बदनामी करायचा प्रयत्न करतात. ते शेतावरून आमची बाचाबाची झाली होती थोडीशी, पण ते कोयता वगैरे काही सांगून मला म्हणजे हे गुंतवण्याचा प्रयत्न करतायत यातमध्ये मला विनाकारण. आता ही एवढी घटना घडली जी राज्यामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये गाजली गेली, त्या मुलीच्या विषयी सर्वांनी फार करुण भावना व्यक्त केल्या. तुला काय वाटतं की तुझ्या वडिलांबरोबर त्यांनी जर हे कृत्य केलंय तर त्यांना काय शिक्षा व्हावी?
त्यांना ज्या मुलीचा जिथं मृतदेह सापडला ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी नेऊन त्या व्यक्तीला त्या मुलीला जेवढे त्या वेदना झाल्या असतील त्याच्या कितीतरी वेदना त्या पतीने त्या माणसाला झाले पाहिजेत. म्हणजे ही समाज न्याय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास नाही उडला पाहिजे. असं सरकारने न्याय दिला पाहिजे. त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे सरकारने. आज माझा फक्त सगळ्यांना एवढंच हे सांगणं की मी त्याचा मुलगा आहे म्हणून मला त्याचा मला गुन्हा वाटतो, तिरस्कार वाटतो आजच्याला. मी 2 वेळा मला संपवण्याचा पण प्रयत्न केला, मला घरच्यांनी अडवलं. 2 वेळा मला हे झालं ना कळल्यानंतर मला 2 वेळा मी संपवायचा मला स्वतःला प्रयत्न केला. लाज वाटते सांगायला मला सगळ्या मीडियाला. तरी पण मला ह्या लोकांनी म्हणले की काय तसं करू नको, म्हणून मी आज मला स्वतःला सावरले ह्यातून. पण तर तुझ्या भविष्याचा सुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे भविष्यात या घटनांमुळे. तुझ्या पुढच्या भविष्यात तुझ्या घटनांना तुझ्या भविष्याला सुद्धा अडचणी निर्माण होणार आहे. हो, होणार आहेत ना. कारण की ती लोक सगळे म्हणतात की ह्यांना इथं आम्ही करणार नाही घेणार नाही. आता आम्ही कुठं जायचं दोघांनी सांगा, आम्ही काय करायचं? आता आम्हाला ह्या माणसाने जसं केलंय ह्याला आम्ही जाहीर आमचा हेच आहे. म्हणजे त्याला कधीच आम्ही उभाच नव्हता केलं तिथं. आता पण आम्ही तिथं राहिले, म्हणजे तिथंच राहिलो होतो म्हणजे आता पण आता आम्ही कुठं जाणार, आम्ही काय करणार? हे आम्हाला सरकारने सांगावं, आम्हाला संरक्षण द्यावं. ही लोक आमच्या तिथली जी लोक आहेत ती सगळी जे लोक काही सांगतायत आमच्याविषयी, ग्राउंडवरती कोणाला काही माहित नाही आमच्याविषयी, कोणी काही सांगते आता हे झालंय म्हणून. तुला 2 दिवसामध्ये ह्या 2-3 दिवसामध्ये पोलिसांनी कोणी संपर्क करायचा प्रयत्न केला? कोणी मला प्रयत्न केला नाही. मला कुठल्या पोलिसांनी कोणी संपर्क करायचा प्रयत्न केला नाही, काही प्रयत्न केला नाही. पोलीस स्टेशनला बोलवलं वगैरे? नाही, अजिबात मला कोणी काय तुमच्या बोललं. घरावर नोटीस लावलेली आहे, तुला माहिती आहे की तुमच्या घराच्या दारावर नोटीस लावलेली आहे की तुमच्या वडिलांना अशाच्या कारणाकरता अटक करण्यात आलेली? हो, समजलं मला, काल समजलं मला ते मीडियाच्या माध्यमातून मला ते काल समजलं की असं झाले म्हणून. काय होईल यानंतर? तुझ्या वडिलांना काही शिक्षा होईल किंवा आता कोर्टामध्ये तू काय मदत करायला जाणार आहेस का त्यांना? अतिशय हे कृत्य आहे कोर्टामध्ये, मी कसं जाऊ शकत नाही. मी त्याला माझ्या हाती दिला तर मीच त्याला फाशी देऊ शकतो. मी कसं त्याला कोण जाऊ शकत नाही, कधी शक्यच नाही. कसं काय जाणार त्याला फाशीच दिली पाहिजे. आम्ही कशाला त्याला सोडवायचं? आम्ही पहिले त्याकडे बघत नव्हतो, आता हे असलं कृत्य केल्यावरती कोण जाईल त्याला बघायला? शक्यच नाही. आम्हाला तो मेला किंवा त्याला फाशी दिली तरी आम्हाला त्याची बॉडी घेण्यासाठी पण आम्हाला सरकारने बोलू नाही, त्याचा अंत्यविधी तिकडेच करावा हे आमचं जाहीर सगळीकडे मागणं आहे. आणि राहिला प्रश्न आमच्या दोघांचा, आम्ही ह्यातमध्ये आमचं काय करायचं? आम्ही कुठं जायचं? आमचं सगळं सोडून आम्ही सगळं शेतभात आमचं घरदार सोडून काय करायचं? एक व्यक्ती आता त्याने केलेलं आहे, त्याला ती शिक्षा मिळलीच पाहिजे. पण आम्ही आता माझं अख्खं आयुष्य पडलंय पुढं. आमच्या इथली लोक काही सांगतायत माझ्याविषयी, हा प्रश्न आहे. त्याला कोर्टाने किंवा न्यायालयाने कुठलीही शिक्षा द्यावी, फाशी द्यावी किंवा अन्यथा काही करावं, परंतु त्याचा मृतदेह सुद्धा आम्हाला देऊ नये, आम्ही तो मागायला जाणार नाही अशी ह्या मुलाची आई आणि मुलगा सांगत आहे. आम्ही त्याला कुठल्याही प्रकारची मदत करणार नाही आणि ह्या आधीही त्याच्याबरोबर आम्ही कुठले संबंध ठेवले नव्हते. गेले 10 वर्षापासून आम्ही त्याच्या संपर्कात नाही. योग्य ते शासन कोर्टाने त्याला करावे, त्या मुलीला न्याय मिळवून द्यावा अशी या आईची आणि या मुलाची भावना आहे. अतिशय उद्विग्न भावना ह्या दोघांनी व्यक्त केली की स्वतः त्याचे नातेवाईक असताना सुद्धा ते म्हणतात की हा माणूस नालायकच आहे, नीचच प्रवृत्तीचा आहे आणि त्याला कोर्टाने त्याला स्वतःला बाप म्हणून घ्यायची स्वतःला लाज वाटते. आम्हाला इतकी वाईट त्याच्याबद्दलची भावना त्याच्या कुटुंबियाची आहे, त्या समाजाची काय असेल. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.